नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण पुरंदर भागामध्ये आलोय. मित्रांनो, आज आपण जे सगळं पाहतोय कदाचित ही सफरचंदची बाग आहे आणि सफरचंदच्या बागेमध्ये आलोय असं थोडक्यात आपल्याला वाटू शकतं. फील तो आहे सगळ्यात महत्वाचं. तर आपण ज्या बागेमध्ये आलोय ते शेतकरी 2 वर्षापासून आपले युजर आहेत, 2 वर्षापासून वापरतात ते शेतकरी. आणि आज आपण त्यांच्या भागाच्या खास करून त्यांची भेट घेण्यासाठी आलोय. प्रथम आपला त्यांचा परिचय करून घ्या. सर नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या. मी विजय नामदेव कोलते, मुक्काम पोस्ट पिसर्वे, ओके, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. आता ही जी आपण ज्या बागेत आलोय सर, कोणती बाग आहे? मी सफरचंदची बाग आहे, डाळिंबाची बाग आहे, बाग कशाची आहे नेमकी? डाळिंबाचीच आहे ना. डाळिंबाचीच आहे. आम्हाला जरा कन्फ्युज होऊ राहिलं की खरंच कशाची बाग आहे. म्हणजे जिकडे पाठीमागं पाहावं, कुठे पाहावं सफरचंद असंच लागतं. हो. तर काश्मीरचा जर व्हिडिओ पाहिला सर, तर प्रत्येक गुच्छामध्ये असं तुम्हाला फळ लागले असतं. परंतु इथं सगळ्यात एक वैशिष्ट्य आहे सर, की इथं एवढ्यापर्यंत बागा फिरलो सर, अशी बाग मला नाही पाहायला भेटली. हा, आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना कोणतीच ही बाग पाहायला मिळेल. कारण आज जर सगळ्यात महत्वाचं पाहायला गेलं की अशा बागा येणं आता पावसामध्ये सर हो. आता शक्य गोष्ट राहिलेली नाही. बरोबर. आणि अशी अशक्य गोष्ट तुम्ही शक्य करून दाखवली. काय सगळं सर याच्या पाठीमागे रहस्य? हे सगळं रहस्य सॉइल चार्जरचं आहे असं मला 100% मान्य करावं लागेल. समजा सॉइल चार्जर वापरलं, नंतर डिसीज फायटर वापरलं, त्यानंतर फंगी क्लिनर वापरलं, RNPH जे वापरलं, त्याच्यामुळे मी 2 वर्षाचा वापर करतोय. बर तर दिवसांदिवस एक ग्लेजिंग त्याला फळाला येत चालले. बर सोलापूर लालची साईज ऍक्च्युली एवढी कधी होत नाही. बर बर म्हणजे बर बाकी लोकांच्या सांगण्यावरून, माझ्यापेक्षा लोकांचा अनुभव. तर माझ्याकडे आता जर पाहिलं मी तर 300 ग्रॅम पर्यंत ही साईज गेलेली आहे. 300 ग्रॅमची साईज आहे. हो सर मला सांगा, सोलापुरी लाल जर पाहायला गेलं हा. तर एवढी साईज होत नाही. नाही होत. काकू तुम्ही मागाशी थोडेसे म्हणजे म्हटलं होते की हे आपलंच फळ आहे का? हो. काय तुम्ही रोज येतं फिरताय, पण म्हणजे आज चक्की झाली की आपलंच फळ आहे का? काय थोडं सांगा ना आम्हाला. म्हणजे सॉइल चार्जर. सॉइल चार्जर. हो. तुम्ही दोघं सोबतच इथं शेतीमध्ये कंटिन्यू काकू सोबत असता? मुलगा मी, सोनबाई मी सगळेच असतात. सगळे. तुमच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय ना आज आम्हाला. हो. हा? आणि त्याचं कष्टाचं श्रेय फळ दिसतंय. मिळालंय. हो. आता सर पाठीमागे जर बघितलं सर, आता हा जर गुच्छा पाहिला तुम्ही, हा गुच्छा मला वाटतं इथं 10 ते 12 फळ आहेत. हो हो. परंतु या तरी आम्ही थिनिंग केलंय. थिनिंग केलंय. तरी 3 वेळात थिनिंग केलंय मी. किती फळ होती? जेवढा मला आता दिसतोय ना हा. त्याच्या डबल मला डबल खाली मला काढलेला आहे. काढलेलं आहे. काढून हो, टाकला. हो, हो. काय सांगता? हो. म्हणजे डबल नाही टिबल असं. हा. पण- आणि अजूनही काढायच्या ह्याच्यातच आहे. आता बघा, म्हणजे हे वर परत setting setting झालंय. हो हो. आता आता तिकडे हे खाली बघा, हा. तिथं फिरवलं दिसेल तुम्हाला. हे पाठीमागं हो बघा. हो परत हे मला बोनस पॉइंट म्हणजे बोनस मिळतो हा शेवट परत. शेवटपर्यंत. हो. आता हे हार्वेस्टिंगला हा, आले, हा. त्यानंतर दसऱ्याला परत मला ह्याचे 4 रुपये परत होऊन पैसे जातात. होणार. परत पैसे होतात. अहो सर, आता जर पाहायला गेलं बघा, आता हम्म. महिना कोणता चालू आहे? जुलै. जुलै. बरोबर ना? हो हो जून पासून पाऊस चालू आहे. हो. बरोबर आहे, कंटिन्यू पाऊस चालू आहे. हम्म, हम्म. सर लोकांच्या जर बागेमध्ये गेलो आपण हम्म. तर कंटिन्यू तुम्हाला डाग दिसणार. हो. म्हणजे तुम्ही मागाशी काय सांगत होते, हम्म. मार्केटला माल कसा येतोय आता? आता आहे ना अख्ख्या महाराष्ट्रातच आहे ना, म्हणजे आता शेतकरी मित्र आहेत, डाळिंबवाले पण आहे, व्हिडिओ पाहतील बर. की ज्याला प्लेग म्हणतात, कोणी सर्कस पोरा, म्हणजे ज्या त्या भागानुसार आहे. तो बरं. काळा टिप्पा आणि येतो तेल्या? ते, आणि तेल्या तर तो बकासुरच आहे, ब्रह्मराक्षस ज्याला हा, म्हणतो हा, तो. हा. म्हणजे त्याला इतका प्रादुर्भाव की लोकांना आहे ना बागा हया अशा गेल्या, हम्म. नगर भागात असतील, बाकीच्या भागात असतील. हा. आणि आता तुम्ही सर, आपण सकाळपासून पुरंदर तालुक्यात फिरतोय, बरोबर. तुम्हाला पाणी म्हणजे कुठंच नाही, पण आमच्या इथं आल्यावर तुम्हाला सगळे ओढे वगैरे भरलेले भरलेले दिसलेत. हा, हा. हा, हा. म्हणजे यंदा पावसाचं आम्हाला कधीच एवढा लवकर एवढा पाऊस होत नाही, म्हणजे बरेच वर्ष नंतर झालाय. हा. आणि चळका येत राहतात. त्यात पण आहे ना, म्हणजे त्यांना एक टेन्शन असायचं. त्यांना म्हणलं आपली गाडी ऑटो मोड मध्ये आहे, हा. तुम्ही निश्चिंत राहा. काळजी करायचं काय हा, कारण पण नाही. ते वैयक्तिक आहेत ना, ते खूप अलर्ट शेतकरी आहेत. म्हणजे त्यांना आज सांगितलं ना, ते उद्या इम्प्लिमेंट असतं लगेच करणार. लगेच. आणि ते कंटिन्यू फॉलोअप मध्ये असतात. क्या बात. हा, म्हणजे त्यांना थोडं जरी काय वाटलं तरी लगेच फोन करणार, फोटो पाठवणार. म्हणजे त्यांची म्हणजे- तत्परता खूप म्हणजे जास्त आहे. जागृत ज्याला शेतकरी म्हणतो ना, हा. ते प्रकार आहे. हो. बरोबर की नाही सर? मला सांगा ना, आता थोडस आपण व्हरायटी विषयी बघू. हम्म. कोणती व्हरायटी? हे सोलापूर लाल. सोलापुरी लाल आहे. हो, हो. आता मला सांगा ना, सोलापुरी लालला जर बघितलं तर सेटिंग जास्त होतं, हम्म. परंतु त्याच्यात एक मेजर प्रॉब्लेम असतो की त्याच्यामध्ये साईज कमी राहते. हो हो.
सर आपण तर 300 ग्रॅमची काकू साईज हो हो 350 हा? ग्रॅम आहे. 300 350 ग्रॅमची साईज आपल्या ह्याच्यात 350च्या खाली येणारच नाही. हो. ज्यांनी तसं नाही सर, ज्यांनी हे निर्मिती केली हम्म. तेच त्यांचं सुद्धा मत होतं की याची साईज कमी राहते. म्हणजे हो, ज्यावेळेस हो. त्यांनी लागवड केली त्यांचं सुद्धा 100 150 200 याच्या पुढे जाणार नाही. हम्म. आणि आज आपण 350 ग्रॅमची साईज हो. केली. थोडस खत व्यवस्थापन सांगा ना, कसं खत व्यवस्थापन केलं? तर सॉइल चार्जरचीच खतं वापरली. बरं. कृषी अमृत किती टाकलं? कृषी अमृत मी पहिल्यांदा 10 बॅग टाकल्या. बर त्याच्याबरोबर ते आर्यन पेस्ट टाकलं. ओके. ते किती किलो टाकलं? ते प्रति ह्याच्यामध्ये एक 50-60 ग्रॅम एका ह्याला घेतले. म्हणजे साधारण 2 किलो गेला असेल. हो, हो. मग संख्या किती झाडांची? 200. 200. मग बरोबर 2 किलो तुमचं गेलं हो. त्याच्यामध्ये. हम्म. म्हणजे कृषी अमृतच्या साधारण 10 बॅगा हो बरोबर. हो हो 10 बॅगा गेल्या हा, ना. हा. ओके. आणि 2 किलो 8 किलो RNPH. आर्यन पेज गेलं. हम्म. 8 किलो 200 झाडांमध्ये गेलं. तर त्याचं काय टप्पे पाडले का एका टाइमला दिलं तुम्ही? ते वन टाइम दिलं. वन टाइम. हो. असे किती डोस भरले? मी असे 3 डोस झाले माझे. 3 डोस. हो, हो. म्हणजे साधारण सर पहिल्याला 10 बॅग, हो दुसऱ्याला 10 बॅग आणि तिसऱ्याला 10 तिसऱ्याला बॅग. 10 बॅग. म्हणजे सेटिंग झाल्यानंतर एक डोस टाकला, हम्म. धरताना एक डोस टाकला आणि हो. रेस्ट मध्ये डोस हा टाकला. रेस्ट मध्ये एक. बरं. आता ही जी फळांची संख्या असेल हा. किती संख्या आहे फळांची? एका झाडावरती माझ्याकडे तरी संख्या जास्तच आहे. सध्या 150 plus असेल. 150 प्लस. म्हणजे जे आता दिसते सर, हो, आता हो. बघा ना, एवढे 10 ते 15 फळ आहेत. हो हो एक एक ह्याला या सर. फांद्या हा. हे तुटलेलं आहे. हे बघा ना, आता हे रस्सी- खाली हे बघा हो, हो. रस्सी तुटली बघा. आता ह्याला रस्सी माल किती तुटलेली बघा. आहे. हे रस्सी दाखवा. हा? हा. हे बघा माल सर. हो सर हे दाव बांधले आणि- काय केलंय? हा. हा? आणि हे जर अजून जर मी इथे 100 फळं घेतली असती हा. तर टोटल साईज 300 प्लस केली असती. आता थोडं सगळी. 300 प्लस गेला हो, असता. हो, सगळी. आपण थोडस सर कॅल्क्युलेशन करत जाऊ. हम्म. आता मला सांगा ना, आता समजा 150 फळ किती कॅरेट? मला जर अंदाज 3 कॅरेट माल निघेल नाही अंदाजे 2 कॅरेट वर जाईल. अंदाजे 40 ते हो, हो. 45 किलो पर प्लांट हो, हो. निघेल सर. हम्म, सर हम्म. साधारण आपण 2 कॅरेट धरूया. हा. हो. सर रेट काय चालू आहे आता? आता रेट तसा 150 ते 200 रुपये रेट आहे. हम्म. सर माझ्या हिशोबाने हा माल 150च्या पुढे जायलाच पाहिजे. बरोबर ना सर? कालचा आमचा शेतकरी ज्यांनी 400-500 ग्रॅमची साईज केली बर. त्यांचाच 200 रुपयांनी माल गेलाय. हम्म. म्हणजे आपण हा 150 रुपयांनी जरी पकडला सर, आज मी तिला हा, माल हा, हा. आणि मार्केट आहे सर अवेलेबल. हो. 150 रुपयांनी पकडला, 2 कॅरेटचे पैसे जर म्हणजे परत प्लॅन एका झाडाची आपण किंमत काढू की 6,000 रुपये झाले. हो. एक झाड आहे सर. हम्म. आणि आपले गुणवले 200 झाड किती झालं साईज 12. 12 लाख. 12. सर? 12 लाख हो. रुपये. किती खर्च केला? खर्च माझा 2-2.5 लाखापर्यंत गेलाय. बाकीच्याही मी हा सगळे पकडून इकडे बघा. हा, हा, एससी वैदिक साठी किती खर्च केला? टोटल तो मला फक्त वैदिक साठी 70-75 हजारापर्यंत गेलाय. 70-75 हजार रुपये खर्च हो, केले. हो, हो. सर 12 लाख रुपये मिळून राहिले. हम्म, हम्म. कुठली बँक आहे तुम्हाला देते? हो हा? कुठलीच नाही. नाही बँक देते नाही. हो, SCT एससीटी वैदिक वैदिक बँक हो. देते. तुम्ही जे पोषणावर खर्च केले सर, हा, हा. त्याचं उत्पादन आज तुम्हाला 12 लाख रुपये मिळून राहिलं. Yes. पण आज सर 10-12 लाख रुपये कमवणं आता हम्म. सहज आहे. हा. हा सहज काय? कारण आपण एससीटी वैदिक मध्ये हम्म. हे 10-12 लाख म्हणजे काहीच नाही. आपल्याकडे कोटी रुपये कमवणारे सर शेतकरी येतात. आहेत आणि ना. तुमच्या रूपाने जर बघितलं सर, तर आज माल जर पाहिला आणि गाड्यांची संख्या पाहिली आणि विशेष म्हणजे काय सर, एवढी फळं असून सुद्धा हा. सर कुठंच तुमच्या ह्याच्यावरती साईजचा प्रॉब्लेम नाही. हो. बरं रोगराई दाखवा. हा. रोगराईचं मला सांगा ना. तरी मी हा. यावर्षी झाडांचे जे हे करतो ना आपण कटिंग करतो, हा. काटा मारणं, हा. तो केला नाही. बर तो जर केला असता हा. तर अजून फ्रेश साईज मिळाली असती. म्हणजे अजून साईज वाढली अजून असती. पण हा, size साईज वाढली. वाढली असती आणि वाऱ्याने वगैरे जे त्यांना स्क्रॅचेस होतात ते हा. आले नसते. ते आले. आणि नाहीच ना. म्हणजे आहे आपण पण- जर आहे पाहिलं- पण ते प्रमाण थोडं प्रमाण कमी एकदम आहे. याच्यामध्ये. हा. कमी. काय केलं ते खातर पानांची संख्या हा. जास्त ठेवणं अपेक्षित होतं. हा, ते- म्हणून तुम्ही ते हो. केलं. म्हणजे राम सर जे नेहमी सांगतात की एक हम्म. फळ सांभाळण्यासाठी 90 पानांची गरज हो लागते. ते माझ्याकडून चुकलं होतं गेल्या हा. वर्षी हा की मी जास्त स्वतःहून मी ते छाटणी जास्त केली होती, काटा मारला होता. बर त्यामुळे पानं कमी राहिली होती. हा त्याचा मला नंतर असा सल्ला मिळाला सरांच्याकडून की गेल्या वर्षी गेल्या वर्षी हा. की तुम्ही पानच कमी केली, त्याच्यामुळे त्याची फुगवण क्षमता कमी होणार. बरोबर आहे ना. मला हा. सांगा मग एखादं यावर्षी फळ- मी थोडस जे काटा मारणं जे म्हणतो आपण तो हा, हा, प्रकार हा. केलाच नाही. म्हणजे सर जे सांगत होते ना, हम्म, हम्म, हम्म. तुमचं हे म्हणजे गोडवान आहे हो हो आणि ही म्हणजे तुमची फॅक्टरी आहे. हो. तुमची फॅक्टरी जे अन्न तयार करणार आहे तरच ते गोडाऊनमध्ये हो, विसरणार yes, आहे. yes. तुम्ही फॅक्टरीज काढून टाकली, अन्न हा. कुठून तयार होणार? मशिनरीज काढून टाकली मशिनरी काढून टाकली ना, हा. अन्न कुठून ठेवणार ते? ते उत्पादन कसं होणार? सर दुसरं महत्वाचं आहे हा. ना, त्यांना एवढा कॉन्फिडन्स आला आता हा
की त्यांचा अगोदर पण डाळिंब होतं त्यांनी काढलेले, म्हणजे असं काही नाही, ते नवीन आहेत असे. 10-12 म्हणजे वर्षापासून अनुभव आहे तुम्हाला? हा. पूर्वीचा पण ते बीत हे लावलं. हा. पण आता एवढं कॉन्फिडन्स झालं की त्यांनी आता हे सक्सेस पाहिलं टेक्नॉलॉजीमुळे. हा. पलीकडं 500 झाड आहेत 500 झाडं लावलेत अजून. ती कोणती व्हरायटी लावली? ते भगवाई. ती बघवाय. हम्म. मी मित्र ऐकलं सर हम्म. की बऱ्यापैकी तुमच्या भागात सोलापूर लाल तुमचं पाहून बी दोघा ठिकाणी लागवड केल्या, हो परंतु सक्सेस नाही. हा नाही नाही साईज आमच्या बरोबर आमच्या एवढं 1000 झाड success. लावलेलं आमच्या बरोबर त्यांनी काढून टाकलं. हो. दुसऱ्याच मी बारला. महाराष्ट्रातले बऱ्यापैकी सोलापुरी लाल काढून टाकलं, हो, हो. कारण त्यांचं असं मत होतं की याची साईज कमी राहते आणि साईज कमी राहिल्यामुळे रेट कमी मिळतो. मिळतो. मग तुम्ही तर ठेवून त्याचं एवढं चांगलं उत्पादन काढलं, हा म्हणजे व्हरायटी कोणती बी असू द्या, हो, हो. वैदिक त्याच्यासाठी पर्याय आहे. पर्याय येस. बरोबर ना सर? हो. राम सर आहे ना प्रत्येक जे सेमिनार असतं हा किंवा त्यांच्या रील्स मध्ये आपलं हेल्थ चार्जेस जे प्रोडक्ट आहे हा. ते हेल्थ चार्जेसची कमाल आहे, जे पिकाच्या आरएनए आणि डीएनए वर काम अगदी करतं. बरोबर. त्यामुळे त्याच्या कमालमुळे आता ते साईज यावं लागली त्याला, जे त्या क्रॉसिंग झालंय त्याला मूळ ह्याला नेलं साईजच्या त्याला. बरोबर. चार्जर किती वापरला असेल? सॉइल चार्जर एक 15 लिटर पर्यंत गेलं माझं. 15 लिटर. हो, हो. बरं, हेल्थ चार्जर असेल, एनर्जी बुस्टर असेल किंवा फ्रूट चार्जर असेल, याचं थोडं सांगा ना, गणित कसं केलं तुम्ही? गणित मला आमचे जे हे म्हणजे सल्लागार सुशील कोलते सुशील सर. हा त्यांच्या सल्ल्याने मी चालत गेलो बर. आणि ते अल्टरनेट मी वापरत गेलो. ते जसे Continue सल्ले देतील. वापरत गेला. हा, continue. त्यांच्या म्हणजे सल्ल्याने तुम्ही गेल्या वर्षी पण युजर होता? हो, पण गेल्या वर्षी जास्त विश्वास नव्हता माझा. अच्छा, भीती भीती करत होत होता वापरला. की नक्की याचा, त्यावेळेस मी थोडा केमिकलचाही युज केला होता. बर बर, गेल्या हा, वर्षी. गेल्या वर्षी. पण या वर्षी मात्र 100% मी ह्याचा वैदिक त्यावेळेस वैदिक त्यांचं करत harvesting चाललो. झालं ना, त्यांना कळलं की हो. आपली नाव कडेला जाते आता. म्हणजे म्हणजे विश्वास गेल्या वेळेस थोडासा विश्वास आला होता. हा, yes. म्हणजे यावेळेस वापर उडी केला. टाकायला काय हरकत हरकत नव्हती. नाही. बरोबर, जिथं उडी टाकली ते सक्सेस झालं का? सक्सेस झालं. काय आणि तो- त्याचा रिझल्टच आहे समोर दिसतोय. समोर दिसतोय. म्हणजे असं काही नाही आपण बोलतोय म्हणून बोलतोय. नाही, नाही, नाही. इथं झाड बोलतोय ना. नाही, हो. आता- हो, धय, दादा आता तुला काय वैयक्तिक काय फरक वाटतो गेल्या वर्षी? गेल्या वर्षी म्हणजे मी सांगते ना. सरासरी हम्म. साईज म्हणजे 200 ग्रॅम सगळ्यात हायएस्ट साईज होती. आता या वर्षी त्याची 300. 350च्या आसपास साईज काय- काय- साईज आहे. हो. बरं. ताई नमस्ते, नमस्ते. तुमचाही परिचय द्या. मी पुष्पा विजय बोलते. बर, तुम्ही कंटिन्यू शेतीमध्ये असता? हो, कंटिन्यू शेतीमध्ये. बर, काय हे सगळं जर पाहिलं तुम्ही, तुम्हाला काय वाटतं स्वतः वैयक्तिक? यांनी जे सिटी वैद्यकडे वळाले होते, निर्णय चुकला की बरोबर झाला? एकदम 100% बरोबर झाला. खात्रीशीर? खात्रीशीर. काय अनुभव वाटतोय सगळं बघून? म्हणजे सॉइल चार्जरचा म्हणजे माझं मी सांगितलं ना, मग सांगितलं की हे फळ आपल्या भागातलं आहे का? मीच विचारलं तुम्हाला. तुम्हाला वाटलं का आम्ही आपलंच आहे का? आता तुम्ही दुसरीकडे फिरून आला म्हणल्यावर आपलंच आहे का? हे माझा कन्फ्युज झालं बाबा, हे आपलं फळ आहे का? हा? म्हणजे हा फरक म्हणजे आहे. म्हणजे रोज फळ वाढतंय, वाढतंय, रोज पाहिलं की रोज नवीन पाहायला भेटतंय, हा, आहे ना? 100%. बरं, यांच्या बरोबर समजा हे सगळं पाहताय, त्याच्यामध्ये आज जे समाधान आहे सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, पीक सगळ्यावरती येतं, हो. परंतु आज एवढी रोगराई वाढून गेली की त्याच्यामध्ये रोगावरती जास्त खर्च होतो हो. आणि पोषणावरती लोक लक्ष देत नाहीत देत नाही. आणि ताण तणाव आणि टेन्शन एवढी लोक ग्रासून गेलेत की आता बागा उपटल्या. हम्म. परंतु तुम्ही एक नवीन मिसाल काम केली की जी बाग आपल्याकडे सक्सेस होऊ शकत नाही, अशी सुद्धा तुम्ही सक्सेस करून दाखवली. दाखवली. म्हणजे ज्या लोकांनी हे उत्पत्ती केली असेल अशा लोकांसाठी पण एक उदाहरण आहे की आपण त्याच्या डीएनए मध्ये सुद्धा आपण बदल करू हो. शकतो. बरोबर आहे का नाही सर? आणि खोडांची जर आम्ही पाहिलं चकाकी, चकाकी. हा हा, हे हा, हा. वेगळेच पूर्वी काय होती हा, सुरुवातीला? पूर्वी काळपट वगैरे खोड पाहिलं होती. सर, हा. पूर्ण त्याची साल भरून आली. साल भरून आलेली. वरपर्यंत. आणि बरं असं नाही सर, बरेच बागेमध्ये जर आपण गेलो ना हा. तर ही साल निघते. हो. तुमच्याकडे साल नाही नाही नाही, घट्ट उलटं झाली. भरली. आणि ज्या टायमाला सर मी आहे ना पहिल्यांदा म्हणजे अगोदर एक बार निघला होता त्यांचा, हा. मी आलो ना त्याची टोटली म्हणजे खालून आहे ना त्याला ब्लॅकनेस होता, काळी होती एकदम काळी होती. एकदम काळी. आणि मी त्यांना म्हटलं ठीक आहे ही आहे ना, हा. जी आहे ना ते कुपोषणाचाच प्रकार येतो हा. आणि फंगल वगैरे आहे बुरशा, तर हळूहळू तुम्ही वापरा की तुम्हाला बरं का. आता त्यांना तो म्हणजे एकदम क्लीनच होऊन गेली ती. म्हणजे पहिलवान तालमी जायचा तो तयार केला हा, होता. टाकला yes. तो. तेल आहे का लावलेला नाही? पहिलवान तयार झाला पहिलवान केला हो. होता आणि तो चिटपट होणार नाही, हा. तो दुसऱ्याला चिटपट हो, करणार हो, आहे. नक्की. म्हणून तर तो 12 लाख रुपये देऊ राहिला आज आपल्याला, हो. आहे की नाही? आता ताई तुम्ही पण येता हो. त्यांच्याबरोबर, तुम्हाला काय वाटतंय सगळं पाहून? नाही नाही, छान वाटतंय. मी आत्ताच नवीन आले ना. अच्छा बरं. पण हे काय सगळं पाहून काय वाटतं की हे जे करू राहिले हा त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? योग्य करतात काय? तुम्हाला बघून काय वाटायला लागलं?
हा हा. सरांचा परिचय घ्या. हा त्यांच्या तिकडे पण डाळिंबाच्या बाग आहेत बर. त्यांच्या माहेरला. अच्छा गाव कोणतं तुमचं? कोथळे. अच्छा, कोथळे, बरं. सगळ्यात जास्त डाळिंबाचा आगार बर. कोथळे एरियामध्ये. त्यांनी पण पहिल्या बागा पाहिलेल्या आहेत. अच्छा. त्यांच्या घरी पण बागा होत्या. हा थोडा त्यांचा तो पण अनुभव आहे. म्हणजे त्या त्याचं- बागा कशात आणि ह्या पण तुमच्या बागा. घरी बाग होती का तिकडे? हो, वडिलांच्या बरं आता मला सांगा ना, तिकडचा अनुभव आणि इकडचा अनुभव दोन्हीतला अनुभव काय वाटतं? म्हणजे रोगराई तर एवढी वाढून गेली, त्यावेळेस इतकी लोक औषध मारायची. म्हणजे असं आमच्याकडे एकतर गाव आहे पुरी, हा. डोक्याची केस नाही राहिली. हा. रोज औषध मारून मारून डोक्याची केस नाही राहिली. बरोबर आहे. आणि सर इथं हे पाहिल्यानंतर त्यांनी म्हणजे आश्चर्यचकित करण्यासारखी गोष्ट आहे, एवढे औषध मारून सुद्धा पीक नाही राहिलं. हा आणि इथं सर तुम्ही तर मागाशी मला सांगत होते की इथं औषध खूप कमी मारले. हा डिसीज फायटर पेस्ट फायटर किती गेला असेल? एक 5-5 लिटरचं वगैरे असं ते केलेलं गेलं असेल आहे. त्याच्यामध्ये. Disease हा. fighter आणि आता काय काय शेतकरी काय करतात सॉइलच्या टेक्नॉलॉजीमध्ये हा. फवारणीला थोडं कमी लक्ष देतात हम्म. हा, डाळिंबामध्ये. हा. पण ह्यावेळेस नानांनी जसं सांगितल्याप्रमाणे जसे डिसीज फायटर आणि पेस्ट फायटर किंवा फंगी क्लिनर हे जे तीन आहे जे हा. आपण अल्टरनेट देतो हा. एससीटी मध्ये, जेवढं चांगल्या प्रकारे वापरलं ना तेवढं चांगल्या प्रकारे क्वालिटी आलेली आहे. क्वालिटी म्हणजे हे सांगण्याचा उद्देश आहे शेतकऱ्यांना की बाबा पेस्ट डिसीज आणि फंगी हा. आणि फ्रूट चार्जर यांचा पण वापर करायचा. ड्रिचिंग मध्ये पण सॉइल चार्जर बरोबर डिसीज फायटर जाते. आता मला सांगा ना, यांनी सोयच्याच किती गेला असेल खाली? खाली माझ्याकडून 15 लिटरच्या आसपास. हा 12-15 लिटर गेला असेल. तेवढं गेलं हो, याचं हो, सोयच्या. हो. ओके. आणि आता किती महिन्याची बाग झाली? म्हणजे म्हणजे साधारण धरल्यापासून 6 महिने झाले. 6व्या महिन्याची. हो, बरं. हो. आणि लावल्यापासून 2 वर्ष झाली का 3 वर्ष झाली? 3 वर्ष. 3 वर्ष कंप्लीट झाली हो, याला. हो. ओके. धरली कधी होती? म्हणजे समजा पहिला जो भार तुम्ही धरला होता आता तो चालू- लावल्यापासून नाही पहिला जो भार धरला होता तुम्ही तो झाड किती वर्ष झाल्यानंतर धरला? अंदाजे 1.5 वर्षाचं झालं होतं. 1.5 वर्षाचं. 18 महिन्याचं झालं ओके. होतं. आता मला सांगा ना, हे अंतर किती असेल? हे 2 झाडांमधलं जे तुम्ही अंतर आहे, हा. कारण हे जुळून झालं मला हे तर काही हो. दिसत नाही. नाही हा? झाडांची सोलापूरला मलाच असं वाटलं होतं हा. की अजून जवळ बघण्यासारखं हा झाड हा. छोटं झाड छोटच राहील. हा. 3 वर्षामध्ये एवढं झाड म्हणजे सोलापूरला आलं तर होत हा. नाही. हे शक्यच नाही सर ते. कुठलं त्याचं होतं? हा. तुम्ही आहे ना केमिकल वाला एवढा माल असेल ना ती फांदी तग नाही धरू शकणार. ह्याचा अर्थ ह्याच्यात आहे ना ताकद आहे. ताकद आहे. ह्याच्यात अहो, एवढं बघा धरू शकत नाही, एवढं नाही, stable राहू शकत हो, नाही. हो. किंवा ते बघा एवढं स्टेबल ते मोडणारच. अहो, सर, Chemicalचं. तुम्ही पाठीमागाने सांगा ना, हे सर कमीत कमी 3 किलोचं माल हो, असेल. हो. हा? 3 किलो एका 2 ते 3 गाडीवरती सर. हा. ती गाडी ऍक्च्युली मोडायला पाहिजे हो, हो. होती, पण अजून स्टक धरू नये. बरोबर आहे. आता ह्यात इथे जवळजवळ आपल्याला 7-8 किलो माल अहो असेल. हा 7 किलो माल आहे बघा ना तुम्ही. हो. हा? आणि पूर्ण फांदी वाकली आहे. कांदे वाढले, रस्सी पण तोडली त्यांनी. आणि या फांदीवर सर एवढा लोड असून हा, याची हा. काडीची चमक हो, बघा. yes, yes. हा? ते महत्त्वाचं खालीपासून आहे. वरपर्यंत. आणि सगळ्यात महत्वाचं सर पत्ती बघा. हा. हा? पत्ती नवीन विषय पाणी काय झालं, वाटतं? नवीन विषय काय वाटतं? नवीन हे बघा. प्रकार आहे, नवीन ग्लेझिंग प्रकार. कसली आहे जबरदस्त. चमकदार एकदम. पत्ती विषय काय वाटतं? बऱ्याच ठिकाणी आम्ही ज्यावेळेस फिरतो सर, हो, हो. बागा ज्यावेळेस हार्वेस्टिंगला येतात हम्म. त्या त्यावेळेस टाइमिंगला म्हणजे पान पानाचं असं डल पूर्ण पडतं. हा, हा. हेच झालं, जीवनच संपलेलं असतं हो, पानाचं. निस्तेज त्याला होतं. अजून नवीन जीव आहे आधार- अजून. हा, जीव आहे. म्हणजे नवीन आहे असं वाटतं. हा, हा, हा. आहे की त्याला तुपच मिळालं ना. हा. सॉइल चार्जरच्या रूपाने त्याला तुपच मिळालं. तूप, Final तूप. product. हो. एकदम बरोबर. वैदिक हे तुपच आहे. तुपच आहे. आणि जो तूप खातो तो चमकतो. चमकतोच. आता तुम्ही बघा ना यांच्या चेहऱ्यावर आपल्यापेक्षा हा, जास्त चमक आहे. हा. नमस्ते. नमस्कार. तुमचा तुमचा परिचय द्या. मी प्रशांत विजय कोलते, अच्छा, वडील आहेत. वडील आहेत. ओके. आता तुम्ही खांद्याला खांदा लावूनच वडला बरोबर हो. बरोबर का नाही? हे सगळं वडिलांनी जे केलं हो. आणि तुम्ही केलं, काय वाटतं आज निर्णय? आज मी पूर्ण समाधान हा. जे म्हणतो ना ते ह्याच्यात आहे. वैदिकमुळे म्हणजे आम्ही इथून माग म्हणजे युज करायचो, हा. केमिकल युज करायचो, त्यात हा. म्हणजे असा रिझल्ट कधीच मिळाला नव्हता, पहिला कधीच नाही. कधीच नाही. आज लोक लोक तर असे म्हणतात सर, आम्ही ज्यावेळेस युट्यूब वरती ज्यावेळेस एखादा व्हिडिओ पडतो खाली कमेंट करतात, हम्म. नाही हो, तुमची टेक्नॉलॉजी महाग हा, आहे, हा. तुम्ही फेक सांगताय, तुम्ही चुकीचं ज्यांना हे सर दाखवताय. आमचा नंबर द्या ना. हा? आमच्याकडे व्हिजिटला यावं द्या ना त्यांना. हे बघा. आणि- हा? हो, हो. म्हणजे ज्यावेळेस शेतकरी कमेंट करतो ना त्याला परफेक्टली उत्तर आहे. हम्म. तुम्ही या बाप दाखवण्यात श्राद्ध घाला असं जे म्हटलं हो, जातं ना, yes, इथं बाग बघा आणि मग कमेंट करा. कमेंट हम्म. करा. हा? म्हणजे तुम्ही नसताना आहे ना, तुम्ही हा. फक्त आमचा नंबर कमेंट मध्ये टाकून ठेवा, हा. आम्हाला कॉल करू द्या.
म्हणजे आज शेतकरी हो, छाती ठोकून सांगतोय ना सर Yes, sir. की तुम्ही माझा नंबर द्या, नंबर याचा द्या. अर्थ त्यांनी ते भोगले, भोगले. त्यांनी ते सगळं भोगले ना. नक्की. लोकांचे बरं मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही युट्यूबचं ज्यावेळेस चॅनल पाहत होता हो. त्यावेळेस तुम्हाला बी शंका आली असेल ना? शंका थोडं होतं. काका बरोबर आहे आमचे की नाही? हो, बंधू आहेत ना चालत त्यांनी ना आम्हाला डोळे पूर्ण म्हणजे झाकून 100% डोळे मार्गदर्शन झाकून कोणीच केलेलं आहे. विश्वास ठेवणार नाही. हा. आज हे लाखो रुपयाचा माल आहे, दर सीझन असतो, बरोबर. तो वाया जाऊ नये. हा. पण जे आम्हाला कन्सल्टिंग करणार हा. आहेत त्यांनी योग्य व्यवस्थापन केल्यामुळे त्याचा आज रिझल्ट हा मिळाला. म्हणजे आमच्या बरोबर त्यांनी तेवढंच कष्ट केले आमच्या घेतलेले आहे. बागेसाठी. हा, हे सगळ्यात महत्वाचं हे आहे महत्वाचं आहे. की नुसतं टेक्नॉलॉजी असून उपयोग नाही. हो. त्याला मार्गदर्शक जर चांगला असेल, हा, दिशा वेळच्या दाखवणार वेळी. जर चांगला असेल Yes, yes. तर ती टेक्नॉलॉजी सक्सेस होऊ शकते. हम्म. बघा बरेच लोक असे म्हणतात की आम्ही 5 किलो वापरलं, साहेब तुम्ही सांगतो 10 किलो वापरलं, पण हा. सक्सेस नाही झाली. नाही, नाही, नाही. सक्सेस का नाही झाली? त्या सातत्य पाहिजे. हा. कधी तुम्ही सर इथं नोंद करण्यासारखी भाग आहे, तुम्ही कंटिन्यू 2 वर्ष झालं वापरत. हो. शेतकरी एक डोस टाकतो आणि विचारतो रिझल्ट. आणि दुसरं अजून मला सांगायचं आहे, ह्याला जो याचा जो बोरर असतो, पिन बोरर हा हा, विषय नाही. पिन बोरर, हा. शॉर्ट बोरर, हा. एकही नाही. एकही नाही काही नाही काय शोधून होतं? शोधून पहिल्या काढा. भावाला आम्हाला आम्ही माहिती का म्हणजे पहिल्या कॅनॉन ते- वगैरे ते खोडातनी सोडून आम्ही कंटाळलो. हा. आणि हा. पूर्वी, पहिल्या आणि वर्षी. नंतर आता ह्या आहे वर्षी ना तर आम्हाला म्हणजे बॉटलच आणली नाही. वाटलं नाही एखादं औषधाला असावं. हा. ते सुद्धा नाहीये. आमच्या बागेत. अरे लोक हा. म्हणजे सर सर सुशील सर नाही, हा. लोक विसरले. हा. हो, एकही नाही आणि खोटं नाहीये. शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, एकही नाही. पुन्हा एकही सांगतो, नाही. एकही ह्याला शॉर्ट बोरर किंवा पिन होल Pin hole असं असं झालेलं नाही. आणि रोग जर सापडला तर किती पैसे देणार? हा. मागतील तेवढे मागतील तेवढे मागतील पैसे तेवढे. देऊ. क्या बात आहे. म्हणजे 15 वर्ष झालं हम्म. मी मार्गदर्शन करतो डाळिंबापासून, तुम्हाला तर हो, माहितीच आहे. हा. तर शेतकऱ्याला एक भीती असते केमिकलच्या, हम्म. की आज दिसतोय पण उद्या माझ्या पदरात पडेल का ही भीती हो, हो, असते. हो. तसं तुमचं काय आहे का? नाही नाही आम्ही नाही. बिनधास्त हे आहे. हे आम्ही बनतंय ना. बिनधास्त आहे. हे बोलू राहिलं हो. आम्हाला बोलायची हा, गरज गरजच नाही. नाहीये. हे आनंद आहे ऐश्वर्य सर तिथंच नांदतं हो, हो. जिथं चांगल्या पद्धतीचं उत्कृष्ट पद्धतीचं पोषण दिलं जातं. हम्म. लोकांनी आज एवढं झाडांमध्ये भीतीचं वातावरण तयार केलंय, हो, हो. नाही येऊ शकत नाही. आणि विशेष म्हणजे सर एवढ्या पावसामध्ये लोक हैराण झाले. जर आता ही बाग आहे ना 3ऱ्या बाराची आहे, कुणाला विश्वास बसेल का ही 3ऱ्या बाराची बाग आहे? अहो, म्हणजे हिची किती बाग? हाईट बघा ना सर, हो. 5.5 फुटाची माझी हाईट हा, आहे हा. सर. हे झाड गेलं 10-11 हो, फुटावरती. 10 फूट तर हा? नक्की. 3 वर्षाचं झाड म्हणू शकत नाही. हो. आणि हेच नाही, आता आपण थोडस असं आता पाच इकडे पाच या जाऊया. ना या चला. सगळेजण या ना. हो. आता सर शेतकऱ्यांना वाटत एक झाड बघून हो. बसून उभं राहिलो काय नाही, आपण. नाही. सर इकडे बघा, ह्याच्यावरती जर तुम्ही बघितले सर, हा पूर्ण झाड भरले. आता हे बघा ना सर, ही आहे ना, मी मग सांगितलं ना, केमिकल मधलं कुठलीच फांदी एवढा माल नाही ना, जी पुष्ट शकत नाही, तुटणार ते. शकत नाही. त्याला ताकद एवढी आहे आणि त्याचा तणकपणा एवढे आहे. हे बघा, बघा हे कळी बघा आतमध्ये माल बघा सर. रोग दाखवा. बघा इथं 5-6 फळ आहेत, फांदी केवढीशी. बाप रे बाप. या ना पुढे या ना. बघा सर सर पाठीमागं बघा, हे बघा, हे नवीन सेटिंग बघा, हे. आणि बघा हे नंतर परत नवीन सेटिंग झाले. आलेलं हे बोनस, बोनस दिवाळी बोनस. आणि सर शूटिंग बघा ना आतमध्ये खोडाला झाली सर. हो, हो. सगळं खोडाला सर Uniform size आहे. युनिफॉर्म साईज आहे सगळ्यात मध्ये. बघा ना आता हे बघा. अरे बापरे सर, हे 3 फळं तुम्हाला जागेवर दिसतील, हो. परंतु याच्यामध्ये व्हेरिएशन नाही. हम्म. हा एक साईज आहे बघा बरोबर. याच्यामध्ये. बघा आता वरपासून खाली बघा. बरं जेवढा सर खाली माल आहे तेवढ्या शेंड्याला माल आहे. हो. बघा तुमच्या पाठीमागे बघा सर. कुठेही पहा, हा कुठेही पहा. सर कलर कसा आलाय? हो. हा काय बघा, जबरदस्त कलर आलाय सर. हे काय अडचणीच्या ज्या अशा फांद्या आहेत ना, तिथे कलर वगैरे सगळं असं. क्या बात आहे, क्या बात आहे. सर बघा इकडे बघा, इकडे बघा. आणि सगळ्यात महत्वाचं काय सर, कलर याची चोपडी काढी बघा. हम्म. हा चोपडी काढी बघा वरपर्यंत बघा. साईज कशी युनिफॉर्म झाली सगळ्यात मध्ये साईज. बघा आता इकडे पण माल एकदम भरपूर लागते. या ना इकडे साईडला आहे बघा. बघा इथं ही साईज बघा. बघा आता हे पाहिलं का सर, इकडे दाखवा. हे बघा सर, ही 350 ग्रॅमचा माल आहे. हो. हा 350 ग्रॅमचा फार Weight आहे ना. वेट आहे. हे काय? यावर्षी आमच्याकडे पाऊस जास्त आहे. बर सुरुवातीला उन्हाळा खूप इथं बघा आता. दरवर्षीपेक्षाही पाऊस जास्त आहे. 6-7 बर लोक काय करतात, छोटा जो माल असतो हा आखाड महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतं, हा. त्यावेळेस ह्याच्यावरती डाग वगैरे येतात बर. छोट्या फळावर. तर आपल्याला याच्यावरती काही चालेल नाही. हे विशेष हे सुद्धा फ्रेश आहे. फ्रेश आहे एकदम. हो.
पान, ज्याचं पान बी बघा ना, मग सरांनी पान दाखवलं बघा. आता ह्याचं पान बघा, तुमच्या हातावर ठेवा ना. हो. बघा हे पान केवढं मोठं आहे सर. हो हो हा, हे पान बघा, म्हणजे तुमच्या एखाद्या बोटा एवढं पान आहे. म्हणजे जेवढं पान मजबूत आहे सर, तेवढंच फळ मजबूत आहे. हा. तुमच्या पाठीमागे जर बघितलं बघा सर, हा डाळिंब बघा ना, पाठीमागे सर तुम्ही बघा सर, इथं बघा. हो. आतमध्ये जर बघितलं सर तुम्ही बघा कशी साईज आहे, क्वालिटी बघा इतकी जबरदस्त आहे. आणि वरपर्यंत जर पाहिलं सर, शेंड्याचाच माल सुद्धा फुगलाय. हो हो सगळा एकसारखी साईज मेंटेन झाली. तुम्ही काय सांगाल जे शेतकरी आहेत सर आपले सगळे, हा हा अशा सगळ्या शेतकऱ्यांना तुमचा अनुभव काय सांगा? की एससीटीचा वापर करा हा. आणि एक पैसे कमवायची फॅक्टरी म्हणूनच याच्याकडे पहा. आणि आनंद परंतु पैसे काढायचे असतील तर पहिले डिपॉझिट करा. डिपॉझिट करणं गरजेचं आहे. पहिले तरच काय त्याचं करा, फळ डिपॉझिट मिळेल. करायला लागेल. आणि नाही तर शेतकरी नुसते बागेकडे पैसे काढाय बघतील, आणि पण एटीएम मध्ये पैसे तेव्हाच येतील जेव्हा बँक मध्ये हो. डिपॉझिट करा. बँक मध्ये डिपॉझिट म्हणजे काय, पहिलं पोषणावरती त्याला पाहिजे. डोस द्या. Yes, yes. नाही तर तुम्ही डोस द्याल ना, इथं व्हिडिओ पाहून म्हणसाल मी नाही, आम्हाला तसंच व्हाल, असं नाही डाळिंबाची होणार. डाळिंबाची शेती बांधावून होत नाही, प्रत्यक्ष त्याच्यामध्ये उतरावं लागतं. आणि तेवढी श्रद्धा करावी श्रद्धा लागते. पण करावं लागतं. बरोबर आहे की नाही? Yes, yes. आणि ही श्रद्धा कधी येते, ज्यावेळेस हम्म. तुम्ही मन लावून एखाद्या कार्यामध्ये करतो. उतरता. हो, तन मन धन ज्यावेळेस अर्पण करतो आपण. मला सांगा ना, Result जर आहे. हाच बाग आज हम्म. सर केमिकलवर असते, आज तर ह्या क्षणी काय असतं? उद्ध्वस्त झालेला असतो पूर्ण. हा, पूर्ण उद्ध्वस्त झाला असतो. त्याचं हे राहिलं हो नसतं. हो बागच नसती बागच राहिली नसती आणि हा योग आला नसता. क्या- हा सगळा माल सर उन्हाळ्यातला आहे, बरोबर? उन्हाळ्यातला. आणि इथं उन्हाळ्यातला Sunburn माल हा सनबर्निंग सनबर्निंग नाहीये. हे कुठं आपण विसरलोच ना. हो, हो. बघा ना तुम्ही वरपर्यंत बघा सर, प्रत्येक माल हा उन्हामध्ये आहे. हो. आणि सनबर्निंग नाहीये. हो, हो. सर काय पाहिजे याला? हेच एससीटी वैदिक. हा? हो. आधी फ्रूट चार्जेस किती स्प्रे गेले याला? फ्रूट चार्जेसचे जसं सांगेल हा, त्याप्रमाणे 8 स्प्रे झाले. 8 स्प्रे झाले. अंदाजे. मला एक मग 8 दुरी 16 लिटर गेलं. हो हो अगदी बरोबर. हम्म. ताई, सनबर्निंग नाहीये, हम्म. तुम्ही कुठं झाकलं नाहीये काहीच सर. नाही. याला जर झाकायचं म्हणलं असतं सर, आज खर्च किती वाढला आला असता. हो खर्च 1 लाख रुपये वाढला असते. हम्म. 1 लाख पण 1 लाख? 60 हजार रुपये गेले म्हणजे असते. हा ना? हा. वैदिकच्या डोसच्या म्हणजे पैशातच. वैदिकचा डोस अर्धा झाला, हा. डबल पैसे नुसतं जाखाय गेले. झाकाय हो, केले हो, असते. आणि कुठल्याही प्रकारचं राम सर जे सांगतात ना, हम्म. झाकायची गरज नाही. नाही. तुम्ही ऑलरेडी निसर्गाने स्वतःच संरक्षण केलेलं करण्यासाठी आहे. हो, पहिलं हो. ताकद द्या. Yes. बरोबर आहे का हो, नाही? हो. आणि हे तुम्ही दिलंय, म्हणजे हे तर असं काही नाही तुम्ही वरचं माल बघा, कुठंच नाही नाही, नाही त्याच्यामध्ये काहीच नाही. हा? एक काही त्याला हे एकही नाहीये. फळ नाहीये. हो. आणि बरं जे आतमध्ये आहे ते तर चमक अप्रतिम आहे. हा, हा. बरोबर आहे का नाही? काय सांगा? काय सांगाल ताई, अशा सगळ्या जे महिला आहेत जे खांद्याला खांदा लावून काम करू राहिल्या, पण अपयश तुम्ही आतापर्यंत पाहिलं नाही, 2 वर्ष झालं, तेच यशाचं सूत्र तुम्ही काय सांगा? तेच यशस्वी सूत्र, सोयल चार्जर. टेक्नॉलॉजी, हो. बस एकमेव सूत्र हा, आहे. yes. बरोबर आहे? सर तुम्ही पण सांगा, चला, काय हा. सांगाल तुम्ही? पूर्णतः म्हणजे सेंद्रिय शेतीकडे वळण्याची खूप गरज आहे आता, म्हणजे पूर्ण त्यातली त्यात देशाला वैदिक करतोय. हा. वैदिकडे वळण्याची. आणि त्यात म्हणजे सॉइल चार्जर आहे ते म्हणजे तुपच आहे शेती. हा, राम सर जे सांगत होते तंतोतंत, ते तुमच्या बागेत तंतोतंत हो घडतं. हो येस त्याचाच रिझल्ट आहे. त्याचाच रिझल्ट आहे हा. 100% म्हणजे जे सांगितलं जात हो, गेलं हो. ते 100% उतरलेलं हो, आहे. yes. बरोबर आहे का? तुम्हाला मार्गदर्शन कोण करतं इथं? मला सुशील या सर, कोणते? नमस्ते. नमस्ते. तुमचा परिचय द्या. मी सुशील कोलते, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. ओके माझा मोबाईल नंबर आहे 9096568064. ओके सर, नमस्ते. नमस्कार, तुमचाही परिचय द्या. माझं नाव नवनाथ दत्तात्रय कोलते. माझं पिसर्वे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. ओके. इथं दत्तकृपा ॲग्रो या नावाने सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी शॉप चालू आहे. हम्म. आणि या गावामध्ये जवळजवळ 2-3-5-6 बागांना आम्ही गायडन्स करतोय. त्यामध्ये या बागेमध्ये जे नानांनी जसं तंतोतंत पाळलं, जे सर सांगतील तसं त्याचे हे रिझल्ट आहेत. आणि शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं की बाबा सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिक पूर्णपणे यूज करा. कारण काय, जे नानांनी बेसल डोसपासून सुरुवात केली पहिल्यापासून, रेस्ट पिरियडपासूनचा हा परिणाम आहे. आणि हार्वेस्टिंग झाल्यानंतर हा, मला जो वरचा बोनस म्हणून जे मिळतो त्याची वाढ वेगळाच होते, तो पैसा. वेगळाच असतो.
म्हणजे आपलं कुठलंही वाया जाणार नाही आणि एवढा माल झाडांची पाहिजे. परत हेल्दी राहते झाड. आताचे सर्व जे शेतकरी आहेत ना, म्हणजे ज्यांना असं हार्वेस्टिंगला माल आहे हा. ना, ते बारीक फळ ठेवतच नाहीत. हा, हा, त्यांना हा. म्हणजे तेल येण्याची एवढी भीती असते हा. की म्हणजे ते म्हणजे फुलातच तोडून टाकतात. ठेवतच नाही. त्याला भीती वाटते भीती ती यायला वाटते. बाकीच्या पण आमच्याकडे आहे ना हा. हे फळ असं ते पण एकदम फळ आहे. चमकेदार फळ आहे असं. त्याच्यात सुद्धा तेज आहे हा, त्याच्या पण तेज आहे. म्हणजे ते सुद्धा पैसे देऊन जाणार पैसे आहे. देऊन जाणार आहेत आता जाता. म्हणजे 99% म्हणजे 100% शेतकरी घाबरतातच. हो हा, हा, हा. पहिले तर फळं असताना आमच्या ना, वर झाडावरती येतं पहिले वया. 150-200 फळ असूनही हा. आता परत सेटिंग सेटिंग आहे. तो बोनस आहे आपल्या बोनस आहे. हे तर- आणि मी जर लिमिटेड फळं ठेवली असती तर हा. 300 पर्यंत मी ह्याची साईज करून दाखवली सहज काढली असते. सहज काढली. म्हणजे म्हणजे आता काय हो. झालं लास्ट टाइम त्यांना थोडं अंदाज आला तरी पण असं वाटलं होतं झालंय परफेक्ट. हम्म. हा, हा, हा. पण ठीक आहे आता तरी पण सर पुढे मगाशी तुम्ही सांगितलं ह्याच्या 2 पट माल काढून टाकला हो, हो. इतका माल सेटिंग एवढा माल सेटिंग होते बरोबर आहे का नाही? सेटिंगचा राम सरांचं म्हणणं असतं की आपण 1 रुपयाला 7 रुपये हा. तर या बागेमध्ये 1 रुपयाला 15 रुपयाचे क्या बात आहे. म्हणजे सर आता वाढ होऊ राहिली वाढ बरं का होते, नक्की. ते 2 वर्ष वापरल्यामुळे वाढ झाली. मला असं वाटतं इथे एकदा घोषणा द्यायला हरकत नाही. जय सिटी वैदिक बरोबर आहे का नाही? जय सिटी वैदिक. ओके सर्वांचा धन्यवाद. थँक्यू.